नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आम्ही आलो आहोत गावी। तर आमचं गाव आहे बेळवस। तर बेळवस गावामध्ये जलमंदिर आहे सातेरी देवीचं। तर आज मी इथे आलेली आहे कारण मंदिरामध्ये पूजा आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबतही काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करूया। तर आपण आता लगेचच मंदिरात जाऊयात आणि बघूयात की कसं आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। इथे तुम्हाला सातेरी देवी जे जलमंदिर आहे सातेरी देवीचं त्याचंही दर्शन होणार आहे। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला बाहेरून दाखवते। हे बघा 6च्या सुमारास मी इथे आलेली आहे। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। तर हे मंदिर असं दिसत आहे। सगळीकडे रोषणाई केलेली आहे, खूप सुंदर वाटत आहे। तर आता मी लगेचच आतमध्ये जाते। आज जाण्याआधी आपल्याला इथे पाय धुवून घ्यावे लागतात। तर मी इथे सुरुवातीला पाय धुते। तर आत जो एंट्रन्स केलेला आहे तिथे बघू शकता ही फुग्यांचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथूनही मंदिर दाखवते। खूप सुंदर दिसत आहे, वातावरण खूप प्रसन्न वाटत आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊयात। तर इथून मी आत जाते आहे। तर समोरच देवीचा गाभारा आहे। तर खूप छान अशी रोषणाई केलेली आहे, फुलांनी सजवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर दिसत आहे। हे बघा, तर लगेचच आपण आत जाऊयात। इथे मी आता गाभाऱ्यात आलेली आहे। तर आता काही क्षणात आपल्याला देवीचं दर्शन होईल। तर हे बघा, बऱ्याच जणांनी इथे ओट्या वगैरे भरलेल्या आहेत देवीच्या। मीही आता ओटी भरायलाच आलेली आहे। तर हे बघा, हे आहे बेळवस गावातील सातेरी देवी जे आहे ना त्याचं मंदिर आहे हे बघा, खूप सुंदर असं फुलांनी सजवलेलं आहे। हे बघा, लाइटिंगही केलेली आहे, खूप छान वाटतं, खूप प्रसन्न असं वातावरण आहे। तर इथे मी आता लगेचच ओटी भरून घेणार आहे आणि आता तुम्हाला मी बाहेरूनही दाखवते हे मंदिर कसं वाटतं ते। तर हे बघा, हा देवीचा गाभारा आहे। हे बघा, गाभाऱ्यात अशा प्रकारे लाइटिंग केलेली आहे। हे बघा, खूप सुंदर असं दिसत आहे मंदिर। सगळीकडे लाइटिंग केल्यामुळे छान वाटतंय अगदी वातावरण आणि सगळीकडे जे भजन वगैरे पण चालू आहेत। हे बघा, आम्ही बाहेर येईस्तोवर थोडासा काळोख झाला त्यामुळे लाईट्स बाहेरच्याही लागल्या आहेत आणि खूप सुंदर असा हा कलश दिसत आहे। तर खूप छान वाटतंय हे सगळं। तर हा प्रोग्राम इथेच न थांबता पुढे रात्री आता पूजा झाल्यानंतर इथे आता दहीकाला चालू होणार आहे। तर गावातली बरीच अशी माणसं गेली होती दहीकाल्याला। तर हे बघा, अशा प्रकारे इथे दहीकालाही होतो। तर गावातले असे छोटे छोटे क्षण बघायला खूप आवडतात आपल्याला। आता मी गावी आलीच होती तर म्हटलं चला तुम्हालाही जलमंदिराचं दर्शन करूया सातेरी देवीचं। तर असं म्हणतात की हे मंदिर हे च्या बाजूने पाणी आहे, ते बारमाही पाणी तसं असतं, ते कधीच आटत नाही। बघा, इथे ही पूजा झाल्यानंतर अशा प्रकारे दशावतार झाला आणि हे मंदिर। तर व्हिडिओ कसा वाटला? अगदी छोटासा व्हिडिओ केलेला आहे। व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।